नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आज दिवाळीचा प्रथम दिवस आहे आणि त्या अनुषंगाने अभिषेकाच्या दिवशी आपल्याला पावकेश्वराच्या मंदिरामध्ये येण्याचा मान मिळाला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असंख्य मंदिर आहेत, पण त्या मंदिरामध्ये कराड तालुक्यामध्ये असणारं सैदापूर गावामधलं हे मंदिर आहे। ते पावकेश्वराचं मंदिर तुम्हाला आम्हाला साथ घालतंय आणि त्या अनुषंगाने हे जे मंदिर आहे ते हेमाडपंत मंदिर आहे आणि ह्या मंदिराची जी ख्याती जर आपण काढाल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरापैकी हे मंदिर समजलं जातं। कृष्णा आणि कोयनेच्या पवित्र तटावर बसलेलं हे गाव आहे आणि म्हणून या पावकेश्वराच्या मंदिराचा इतिहास पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न। अनेक वर्षाचा कालखंड लोटला असेल तर मात्र संपूर्ण मंदिराची ख्याती हेमाडपंत असणारं मंदिर आणि सुबक अशा काढलेल्या मूर्तीचं अनेक आपल्याला बघायला मिळतंय। पावकेश्वराचं मंदिर आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी प्रसिद्ध अनेक मंदिरापैकी कराडच्या पावकेश्वराचं मंदिर आहे ते तुम्हाला आम्हाला साथ घालतंय आणि त्यामुळे इथं अनेक लोक आपल्याला प्रथम दिवशी या ठिकाणी आपल्याला दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी आपल्याला लोक या ठिकाणी आलेली बघायला मिळत आहेत। आज दीपावलीचा पहिला दिवस आहे आणि त्या अनुषंगाने आज सोमवारचा दिवस असल्याने आपल्याला पावकेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत। आपण बघू शकतो की पिंडीवरती अतिशय सुंदर सुबक मलमले असं वस्त्र आपल्याला पिंडीला परिधान केलेलं बघायला मिळते। त्याचबरोबर बाहेर जर पाहिलं तर बाहेर सुद्धा आपल्याला नंदीला अतिशय सुंदर अशी मलमली आपल्याला हे केलेलं बघायला मिळते, वस्त्र टाकलेलं बघायला मिळते। म्हणून आज पावकेश्वराच्या मंदिरामध्ये लोकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। 13व्या शतकामध्ये बांधलेलं आपणाला हे पावकेश्वरांचं मंदिर हेमाडपंथी असणाऱ्या मंदिराची ख्याती जर पाहिली आणि त्याचबरोबर अनेक सुबक या ठिकाणी आपणाला नंदी आणि त्याचबरोबर आपणाला पिंडी सुद्धा बघायला मिळत आहेत। हे मंदिर आहे ते पुरातन काळातलं मंदिर म्हणून हे मंदिर ओळखलं जातं। अनेक शतकातल्या मंदिरांच्या आठवणीमध्ये उजाळा देणारं पावकेश्वराचं मंदिर आहे ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरापैकी आपल्याला समजलं जातं। त्या अनुषंगाने पावकेश्वराचं मंदिर आहे कृष्णा आणि कोयनेच्या पवित्र तटावर बसलेलं हे गाव आहे। पवित्र तटावर बसलेल्या गावामध्ये कराड नगरीचा इतिहास आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पावकेश्वराच्या मंदिरामध्ये आलो। पावकेश्वराच्या मंदिरामध्ये आल्यानंतर अतिशय सुंदर आणि सुबक असं वस्त्र आपल्याला पिंडीला हे केलेलं बघायला मिळतंय। त्यामुळे आजचा दिवस आहे तो खऱ्या अर्थानं घर बसल्या प्रत्येकांना नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपणाला हा दर्शन सोहळा दिव्याच्या माध्यमातून आपणाला मिळण्याचा आणि दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न।